कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यांना शिक्षा झालीच पाहिजे। बास करा हो मास्तरीनबाई, बास करा। त्यांना कसली शिक्षा देत आहे? त्यांनी शिक्षा भोगली आयुष्यभर आमच्यासाठी, या घरासाठी, या माणसामुळं। काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय मी तुम्हाला सांगत होतो 10 वेळा, तुम्ही नका ह्याच्यात पडू, नका विषय वाढवू, पण तुम्ही काय ऐकाय नाही आमचं। तुम्हाला आता हे सगळा तमाशा 4 चौकातच करायचा होता। तमाशा मी नाही करत आहे। आधी तुम्ही गप बसाव, थांबा जरा, शांत व्हा मास्तरीनबाई। अधिपती शांत व्हा, नका चिडू। हे बघा, ह्यो आपला फॅमिलीचा इशू आहे, शांत व्हा। मी हेच सांगत होतो यासनी, आपल्या कुटुंबाची गोष्ट आहे, ही अशी बाहेर नको, पण तुम्ही काय ऐकलं नाही मला मास्तरीनबाई, माझं शेवटपर्यंत ऐकलं नाही। असं का बोलताय तुम्ही? हे सगळं सगळ्यांसमोरच झालं ना, असं का वागताय? आणि माफ करा आम्हाला मंडळी, इथं असं काय होईल याची आम्हासनी बी कल्पना नव्हती। तुम्ही सगळीजण लग्नाच्या कार्यक्रमासाठी आला होता, पण इथं वेगळाच घोळून बसलात। खरंच आमच्या परिवाराकडनं मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो। मला काय झालंय अधिपती? थांबा जरा, तुम्ही जरा का थांबा। असे बोलताय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? इतकं सगळं घडलं, तुमच्या डोळ्यासमोर घडलं ना? तुम्ही का आता असे जरा थांबा मास्तरीनबाई। हे बघा, आमच्या जन्मदात्या आईला तर आम्ही काय लहानपणापासून का बघितलं नाही। तुम्ही ज्यांना बाई म्हणता ना, बाई, त्याच बाईमध्ये आम्ही कायम आमची आई शोधली। आणि आमच्या आईसाहेबांनी आम्हाला लई माया लावली। तुम्ही कवाच त्यासनी चांगली वागणूक दिलीच नाही म्हणा, तो भूतकाळ मला आता उकरून काढायचं नाही। एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या 4 वाजता, जर तुम्हासनी त्यांना बायकोचा दर्जा द्यायचा नव्हता, तर तुम्ही त्यांना जवळच का केलं? लहान होतो त्यावर काय कळत नव्हतं। आता तुम्हासनी जाब विचारतो, ज्या गावाला जायचं नव्हतं त्याचा रस्ताच का पकडला तुम्ही? हा काय प्रश्न आहे? हा मुलाने बापाला विचारायचा प्रश्न नाही अधिपती, तुझा काहीच संबंध नाहीये यात। आणि जे काय झालं त्यात फक्त माझी एकट्याची चूक नव्हती, जबाबदारी माझी एकट्याची नव्हती, तिची पण होती। त्यांचं राहू देऊ, तुम्ही तुमचं बोला की, तुमच्या जबाबदारीचं काय? तुम्ही एका बाईला घरात आणलं तुमच्या कामासाठी, मग तिला अधिपती बस बस अधिपती, हे ऐकवत नाही आहे मला। आता ऐकायला तर लागणार। मी जे बोलतोय ते तुम्ही केलं एवढं मान्य करा। अधिपती थांबा हो आईसाहेब, थांबा, लई वर्षांचा हिशोब बाकी आहे, आज बोलून दे, थांबा जरा तुम्ही। अधिपती, ही 4 लोकात चव्हाट्यावर बोलायची गोष्ट नाहीये। का 4 चौकात तुम्ही त्यांना बोलताय ते चालतंय, त्याचा अपमान करताय ते चालतंय? 4 लोकात हे कबूल भी करा की होय माझी चूक झाली, माझा तोल गेला। बस कर अधिपती, बस कर। नाही करणार बास, तुम्ही मान्य करा फक्त की तुमची चूक झाली। तुम्ही त्यासनी घरात आणलं, त्यांच्या मनाला आशेची पालवी फुटली, त्याला जबाबदार तुम्ही आहे, तुम्ही मान्य करा। तुम्ही त्यासनी या घरात घेऊन आला म्हणताना त्यांची या घरादारावर माया जडली, तुमच्यावर प्रेम जडलं, त्यांच्या मनात अशी आशा निर्माण झाली की कधीतरी तुम्ही त्यांचं मन समजून घेशील, कधीतरी त्यांचा स्वीकार करशील, पण तुम्ही ते नाही केलं। तुम्ही काय केलं? पदोपदी त्यांचा अपमानच केला, अवहेलना केली। हे आत्ता जे करताय तेच करत आलाय तुम्ही आयुष्यभर। राडे केले नुसते घरात, हेच बघत आलो मी लहानपणापासून।
रात्रभर आमच्या आईसाहेबांना रडून उशी भिजवताना बघितलंय मी. काही असू दे, सण समारंभ, उत्सव, देवीचा उत्सव, ती बाई एवढ्या गर्दीत एकाकी असायची. मी त्यांचा हात धरलेला असायचा, तुमचं लक्ष नसायचं. मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचो, कायम त्या रडत असायच्या. हे फक्त तुमच्यामुळं. तुम्ही त्यासनी आणलं, राबवून घेतलं, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इथं त्यांना घेऊन आला. तुम्ही मान्य करा. अधिपती, मी तुझ्यासाठी आणलं तिला, तुझ्यासाठी. असं माझ्यासाठी आणलं? मग मी जे म्हणत होतो तसं तुम्ही करायचं होतं. मी जर त्यासनी आईचा मान दिला तर तुम्ही बायको म्हणून मान्य का नाही केलं? मग मी म्हणत होतो ते सगळे हट्ट पुरवायचे होते. मी म्हणत होतो त्या सगळ्या गोष्टी पूर्ण का नाही केल्या तुम्ही? कळसूत्री बाहुली आहेत त्या. हा, तुमची गरज म्हणून तुम्ही त्यासनी घरी घेऊन आला, तुम्ही रमला. मान्य करा. तुमच्या सोयीनं तुम्ही वागला. आणि जेव्हा तुम्हाला ते डोई जडवायला लागलं की नाही, तेव्हा तुम्ही त्यासनी घरातनं बाहेर हाकलायचा प्रयत्न केला. काय कसा माणूस आहेस तू? हा, कुठला तरी माणूस कुठल्या तरी माणसाला असं वागवल काय? आणि तुम्ही एका बाई माणसाला असं वागवत होता. तुम्हाला काहीच वाटलं नाही हो? हा, मोठं मैदान मारलं काय तुम्ही? म्हणताना तुमचं आयुष्यभर राग केला आम्ही. लहानपणी तुमच्या ह्या वागण्याचा राग यायचा, नंतर जसा जसा मोठा होत गेलो तसा पुरुष म्हणून तुमची किळस यायला लागली, घृणा यायला लागली. चारोस सूर्यवंशी, मी तुम्हाला खरं सांगतो, आज चूक झाली म्हणा, स्वीकार करा आणि हाय त्या परिस्थितीमधून आता मार्ग काढा. ए मालिक तेरे बंदे हम, का केलंय तुम्ही मला बंद. ओ साहेब तुम्ही, ओ साहेब, साहेब, ओ साहेब, इकडे या ना प्लीज, इकडे या ना, माझं काम आहे तुमच्याकडे, या ना. ए, तुझं काम करायला काय तुझा नोकर आहे का मी? गप्प बस, उगाच तोंड वाजवू नकोस. हा, सॉरी, माफ करा. मी पाय पडतो तुमच्या. हे बघा, हे बघा, इथून पाय पडतो, हात पोचत नाही तरी तुमच्या पाया पडतो. माझं ऐका ना साहेब, ऐका. काय रे, काय काम आहे? मला जरा एका मिनिटासाठी तुमचा फोन द्या ना, अर्जंट काम आहे जरा. हो का? फक्त फोनच हवाय? बाकी काही चहा, कॉफी, पिझ्झा, बर्गर मागवू का? हा, हेच काम राहिलीत का आता? गप्पा बस. ऐका ना, ओ साहेब. जब जुल्मों का हो सामना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.